तर विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेली बंडखोरी शमवण्यात महायुतीला अनेक ठिकाणी यश आलंय। मात्र नाशिकच्या एकाच जागेचा पेच अजूनही कायम आहे। भाजपचे बंडखोर गणेश गीते आणि अपक्ष गोकुळ गीते दोघंही मैदानात उतरले असून माघार घेण्यास तयार नाहीयेत। एकनाथ शिंदेचे संकट मोचक म्हणून उदय सामंत यांनी नाशिकमध्ये धाव घेतली, मात्र त्यांना यश आलं नाही। आता बंडखोरांना थंड करण्याचं आव्हान फडणवीसांचे संकट मोचक गिरीश महाजनांसमोर आहे आणि त्यामुळे महाजनांना यामध्ये यश येणार का आणि नाशिकमध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मार्ग सुकर होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मी महायुतीच्या जागा वाटपाच्या पूर्वी त्या ठिकाणी अर्ज भरला होता। मी एक अर्ज भारतीय जनता पार्टीतर्फे भरला होता आणि दुसरा अर्ज मी अपक्ष भरलेला होता। अजून मी तर माझी निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे। आता आज मला गिरीश भाऊ भेटणार आहे, त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। चर्चेनंतर ठरवू त्या ठिकाणी काय करायचं, कोण कोणावर कारवाई करायची तो विषय नंतरचा आहे। पण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही, त्यामुळे निश्चितपणे माझाही कालपासून 350-400 नगरसेवकांचे त्या ठिकाणी फोन आले। टोटल मतदार 619 आहे। माझ्या पक्षाने मला शब्द दिलेला होता 1 वर्षापासून की ही निवडणूक या ठिकाणी आम्ही तुम्हाला तिकीट देऊ आणि तुम्हाला लढवू। दोघांपैकी एक अर्ज मागे घेणार आहे की दोघंही लढणार? नाही, एक जण अर्ज मागे घेईल ना, त्या ठिकाणी एकच जण निवडणूक लढेल ठरलेलं आहे। त्याला पण शंका वाटत होतो नाही का उद्या माझ्यावर दबाव जर आला तर त्या चर्चा झाली। त्याच्यामध्ये गिरीश महाजन साहेब देखील होते, बावनकुळे साहेब देखील होते। काल गणेश गीते साहेबांची वर्षा बंगल्यावर देखील देवेंद्रजींबरोबर भेट झाली। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातली स्वतः गणेश गीतेंनी जबाबदारी ही गिरीश महाजन साहेबांवर टाकलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलं बाईटमध्ये की गिरीश महाजन साहेबांनी जर सांगितलं तर मी फॉर्म विड्रॉ करेन आणि त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांची आमची चर्चा झाली। शिंदे साहेबांची देखील टेलिफोनिक गिरीश महाजन साहेबांची चर्चा झालेली आहे आणि उद्या 3 वाजता तुम्हाला चांगलं चित्र महायुतीचं बघायला मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। दरम्यान गिरीश महाजन यांनी 100% मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त केलाय। आता अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे। निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू। मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल। अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे। निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू। मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल।